ज्या पद्धतीनं लोहगडावर हा प्रसंग घडला म्हणून लोहगड बदनाम केला जातोय, ज्या पद्धतीनं प्रेमामध्ये धोका दिला गेला, ज्या पद्धतीनं ती सिया नावाची मुलगी कुठल्या तरी तिच्या एक्स फार तर बॉयफ्रेंड बद्दल तिला त्याच्यासोबतच प्रेम करायचं होतं आणि इकडं केतन सोबत त्या सियाचं लग्न जमलं आणि तिच्या समोर दोनच पर्याय उभे राहिले, एक तर लग्न मोडणं किंवा केतन अग्रवालला संपवणं. तिला लग्न मोडणं हा प्रकार अत्यंत अवघड वाटला, पण त्या 25 वर्षाच्या पोराला मारणं हे तिला फार महत्वाचं वाटलं आणि लोहगड किल्ल्यावरून दोनदा तीनदा प्लॅनिंग करून तिचा जो काही बॉयफ्रेंड आहे त्याच्यासोबत जो काही या केतनच्या विरोधात घातपात झाला, महाराष्ट्र दररोज याच बातम्या पाहतोय. खरं तर असंच प्रकरण फक्त एवढंच महाराष्ट्रात घडलंय, दुसरं काही घडलं नाही का? याच्या अगोदर सुद्धा अशा हत्या झाल्या, त्या पद्धतीने गांभीर्यानं पाहिलं गेलं का? श्रीमंताचे जे थाटबाट असतात, केतनचा मृत्यू झाला त्या बिचाऱ्याची काय चूक होती? म्हणजे जे लग्न जमलं, जिच्यासोबत प्रेम केलं, जे एकमेकांना ओळखत होते, म्हणजे त्या मुलीचा भाऊ आणि हे मित्र होते, आणि मग यांच्यातून जे काही घडलं ते महाराष्ट्रासमोर आता वेगळ्या पद्धतीनं चित्र समोर आलं. आज पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अर्थात या सगळ्या प्रकरणाची चर्चा होईल. माननीय न्यायालय या केसकडे कशा पद्धतीनं बघेल आणि पोलिसांनी, पोलीस आयुक्त अर्थात अधीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी या सगळ्या प्रकरणाचा परत एकदा त्या लोहगडावर या मुलीला घेऊन जाऊन सीन रिक्रिएट केला. त्या मुलीनं ज्या काही गोष्टी कबूल केल्या ह्या फार भयानक आहेत, पण या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्र ज्या गोष्टींना विसरलाय ती गोष्ट म्हणजे आजकालचं प्रेम हे फार विचित्र झालंय. शारीरिक, मानसिक आणि म्हणजे वेगळ्या वेगळ्या अट्रॅक्शन मुळे जवळची माणसं आपण विसरत चाललोय आणि नको त्या प्रेमाच्या पाठीमागे पळून काही गोष्टी या इतक्या टोकाच्या होत आहेत, जीव घेण्यापर्यंत जर प्रकार घडत असतील. आणि ही गोष्ट खरी आहे. आज या मुलीनं केतनला लोहगडावर नेऊन मारलं. काही ठिकाणी काही प्रकरणात म्हणजे विष खाऊ घालून मारलं जातं, झोपीत मारलं जाऊ शकतं किंवा कशाही पद्धतीची हत्या केल्या जाऊ शकतात. इतकंच काय, एखाद्याचं प्रकरण बघितलं म्हणून जे टोकाचे निर्णय घेतले जातात ते फार भयानक आहेत. माझं म्हणणंच एवढं आहे की आम्ही सध्याच्या या 2026 मध्ये आधुनिक युगाकडे जात असताना आम्ही आमच्या गरजा, आम्ही आमच्या गोष्टी, आम्ही आमचा संसार, कुटुंब, आई वडील, सामाजिक प्रतिष्ठा, स्वतःचं जगणं किंवा एक वेगळीच लाईफस्टाईल, या सगळ्या गोष्टीचा जर कॉम्बो केला, एकत्र केलं, तर माणूस पण यामध्ये कशा पद्धतीनं दिसेल, असलं पाहिजे किंवा माणुसकीच सगळी संपत चालली आहे का, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार, अभ्यास आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, याच गोष्टीवर प्रकाश टाकत असताना सर्वांना पुण्यातून मी ऍडव्होकेट संतोष शिंदे, शिवाजी व्लॉग या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. त्या मुलीच्या आईवडिलांना किंवा मुलाच्या आईवडिलांना काय वाटतंय हे मला आता सध्या जास्त त्या ठिकाणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करायचा आहे. केतनची आई किंवा त्याचे वडील पहिले 2-4 दिवस नाही, आता मात्र मुलगाच येणार नाही, आपल्या मुलगाला मारलंय, आपला मुलगा आपल्यात नाही, या विवंचनेतून ज्या पद्धतीनं ढसाढसा रडतायत त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. केतनची आई तर म्हणाली की माझ्या मुलाचा जीव ज्या मुलीनं घेतला तिला सुद्धा त्याच पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे, थेट फाशी किंवा
त्याच लोहगडावरून कडेलोट. केतनचा कडेलोट केला गेला, त्याला संपवलं गेलं, मारलं गेलं, त्याची हत्या केली गेली. पण बांधवांना लोहगड किल्ला बदनाम करू नका. बरेच व्हिडिओ रील्स या ज्या सध्या एआयच्या माध्यमातून तयार केल्या जात आहेत त्या शुद्ध भयानक आहेत. गडाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याकडे सुद्धा मला लक्ष वेधायचं. दुसरी गोष्ट, केतनची आई स्वतःच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणत असताना त्या मुलीला, ज्या मुलीनं त्या मुलाचा जीव घेतला, त्या मुलीच्या आईवडिलांची सुद्धा अपेक्षा आहे, कदाचित कमी अधिक प्रमाणात असू शकते. मुलीनं जर चुकीचं केलं असेल तर तिला शिक्षा झाली पाहिजे. पण ते हेही म्हणतात की हा जो काही लग्नाचा थाट बाट किंवा विमान वगैरे याच्यावर ते सहमत नाहीत. म्हणजे ज्या काही बातम्या पेरल्या जातात, सांगितल्या जातात, मांडल्या जातात, वारंवार दाखवल्या जातात, या प्रचंड वेगळ्या आहेत. कायद्याचं राज्य आहे. त्या मुलीनं गुन्हा केलाय, तिचा जो मित्र आहे चौधरी, कदाचित याच लोकांच्या समाजातला किंवा इतर त्यांच्या कॉन्टॅक्ट मधला असला तरी या दोघांचं जे प्रेम आहे आणि या प्रेमापोटी होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेणं, लग्न मोडलं असतं तरी चाललं असतं, ते मुलगा वाचला तरी असता. मी म्हणतो आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुमचं जर पटत नसेल, जमत नसेल, तर काही गोष्टी ह्या आपल्या परीनं एक पाऊल मागे घेतलं पाहिजे. पण हे जे एकमेकांचा जीव देण्यापर्यंत, घेण्यापर्यंत किंवा टोकाच्या गोष्टी होण्यापर्यंत अचानक घातपात जर अशा पद्धतीनं घडला तर जीवाचं काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या देण्या घेण्यामध्ये, इतर त्याच्या स्वभावामध्ये त्याच्यात काही कमी असती तर बोलून या गोष्टी संपवल्या गेल्या असत्या. पण असं न करता या गोष्टींना, त्या पोराला मारूनच जर यांना समाधान मिळत असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की आपण त्याला ढकलून देऊन अपघाताचं प्रकरण दाखवून कदाचित आपलं जे प्रेम आहे म्हणजे त्या मुलीचं त्या चौधरी मुलासोबत ते असंच अबाधित राहील आणि याचा बळी जो आपण दिलाय तो म्हणजे पाय घसरून पडलाय वगैरे असं त्यांना जे दाखवायचं होतं, या दोघांचं प्रेम आता एकत्र येणार आहे का? त्या मुलीला सुद्धा फाशी लागेल, नाही लागली तर जन्मठेप लागेल. त्या मुलाला सुद्धा एखाद्याचा जीव घेण्यामध्ये, खून करण्यामध्ये या दोघांना सुद्धा म्हणजे पूर्वीचं जे 302 होतं आता 300 झालं समजा कलम, यानुसार यांच्यावर हत्येचा, कट रचण्याचा आणि एकंदरीत सगळे गुन्हे, त्याला फूस लावून तिथं नेण्याचा सगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतील आणि त्या सगळ्या पद्धतीनं शिक्षेचं प्रावधान या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. राज्य सरकारनं हे प्रकरण गंभीर असल्यामुळं ज्येष्ठ विधितज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची या प्रकरणामध्ये नियुक्ती केलेली आहे. म्हणजे 100% या सगळ्या प्रकरणावर योग्य चर्चा आणि सखोल पुराव्यानिशी पोलिसांच्या योग्य तपासान्वये या आरोपींना सुट्टी मिळणार नाही, दिली गेली नाही पाहिजे, फाशीच मिळाली पाहिजे किंवा म्हणजे जी काही शिक्षा माननीय न्यायालय देईल ती शिक्षा मला असं वाटतं त्या ठिकाणी त्यांना कमी नसेल. पण हे प्रकरण अशाच पद्धतीनं वारंवार इतर ठिकाणी घडत राहिलं तर याचा सुद्धा विचार खरं तर अशा या संवेदनशील गोष्टीमध्ये होणं अपेक्षित आहे. आणि इतक्या टोकाचा, इतका विकृत त्या ठिकाणी मानसिकता असेल तर कायद्याने यांना धडा शिकवून यांच्या ह्या ज्या विकृत नांग्या आहेत त्या कायद्याने ठेचल्या गेल्या पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी आहे आणि कायदा तितकाच सक्षमपणे सुद्धा वापरला जाईल हे आपल्याला या प्रकरणात दिसेल. या संपूर्ण प्रकरणाची आज माननीय न्यायालयासमोर या मुलीचं जे काही कांड आहे ते आज तिला कोर्टासमोर हजर केल्यानंतर जे काही माननीय न्यायालयासमोर घडेल याच्यावर सुद्धा आपण संध्याकाळी 7 वाजता चर्चा करूच. परंतु हे प्रकरण इतकं भयानक आहे
याच्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा प्रत्यक्ष खरी माहिती काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु प्रकरण प्रचंड गंभीर आहे, हे विसरून चालणार नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, संपूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि इतर सुद्धा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा.